आणि घेतलीच पाहिजे इलेक्शन, कारण असं परत कोणी जनतेला फसवू नये. त्यांनी हा पुतळा 8 महिन्याच्या आधीच त्याचं अनावरण केलं होतं आणि असं लक्षात येतंय की जी घाई गडबडी जी केलं ते नको करायला पाहिजे होतं. इतिहासात अशी घटना जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अशी कुठंच घटना घडलेली ही दुःखद घटना झाली आहे. सर्वांसाठी झाली आहे. कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या ठराविक लोकांसाठी किंवा कुठल्या जाती धर्मासाठी नाही, सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे. आणि अशी घटना घडली ही का घडली हे जरासं पाहिलं पाहिजे. आता तिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावरच लक्षात येतंय की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं. कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही बघा तिथं. आणि ज्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं किंवा हलगर्जीपणा केले त्याच्यावर चौकशी नंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, यात काही प्रश्न नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे सर्वांसाठीच महत्वाचं आहे. म्हणून इथं कोण राजकारण करण्यासाठी कोण आलेलं नाहीये, कोणाला वाईट बोलण्यासाठी आलेलं नाहीये. परंतु अशी घटना जी घडली ती एवढी दुःखद घटना आहे की संपूर्ण भारतभर ही फक्त लोकांना तर कळालीच आहे, पण भारताच्या बाहेर सुद्धा जे भारतीय लोक आहेत, मराठी लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत, त्या सर्वांनाच ही आवडली नाही आहे. अर्थातच इथं मी कोणाचा खऱ्या अर्थाने निषेध करायला आलो नाहीये, पण अशी घटना घडती आपल्या भारतामध्ये आणि तेही पंतप्रधान यांनी हा पुतळा 8 महिन्याच्या आधीच त्याचं अनावरण केलं होतं. आणि असं लक्षात येतंय की जी घाई गडबडी जी केलं ते नको करायला पाहिजे होतं. पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्यावर ठेवून करून घेतलं पाहिजे होतं. दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिजे होतं. आणि एकंदरीतच आपल्या नेव्हीला सुद्धा इथं दोष देऊन काही उपयोग नाहीये, त्यांच्या हातात काही नव्हतं. आणि एकंदरीत जर पाहिलं तर ज्यांनी हे बांधकामामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते आपल्याला माहीतच आहे ते कोण कोण आहेत. त्या सर्वांनाच याचा मोठी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. चौकशीच्या नंतर जे काय आपल्याला कार्य करायचं असेल किंवा कोणावर ऍक्शन घ्यायची असेल ते घेऊ शकतात आणि घेतलीच पाहिजे ऍक्शन. कारण असं परत कोणी जनतेला फसवू नये, शासनालाही फसवू नये असं आम्हाला वाटतंय. आणि अशी या घटनेने जी वेदना सगळ्यांमध्ये झालेली आहे ती लवकर दूर होणार नाही. आणि याचा असर फक्त नाही पण संपूर्ण भारतामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणी सुद्धा होणार आहे. मराठी माणसांना सुद्धा फार वाईट वाटलेलं आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून अशी घटना परत घडू नये याची पावलं उचलली पाहिजे. आणखीन जे काय याच्यावर भ्रष्टाचार वगैरे अशी गोष्टी झाल्या असतील असं आपण समजूया, ते उठून काढले पाहिजे. कारण हे ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे ते आता दिसूनच येत आहे की तिथं ज्या हा कोसळला त्या तिथे बरोबर झालेलं नाही हे सिद्धच झालेलं.